सर्वप्रथम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण भारतवासियांना अम्मा सरस्वती विद्यालय परभणीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज हा दिवस अनेक जाचक निर्बंधातून आपल्या भारतीयांना सोडणारा दिवस। इंग्रजांच्या 150 वर्षे छळातून आपण सुटलेला हा दिवस म्हणून आजचा हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून सोनेरी अक्षराने लिहावा असा हा दिवस आहे। त्या अनुषंगानं ज्या ज्या महान वीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, मग ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी व अन्य या सर्वांचे मी संपूर्ण भारतवासियांच्या तर्फे मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना आदरांजली वाहतो। आणि 150 वर्षे राज्य केल्यानंतर आपल्या देशातील लोकांवर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करून आजचा हा दिवस आपण अतिशय आनंदाच्या भरात उपभोगत आहोत। त्यामुळं स्वातंत्र्य मिळवणं जेवढं अवघड होतं, आता तेवढंच ते टिकवणं अवघड झालेलं आहे। कारण आपल्या देशाने निश्चितच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये विविध प्रकारे प्रगती केलेली आहे। मग शैक्षणिक क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या देशातील लोकांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे। परंतु त्याचबरोबर आपल्या देशामध्ये गरिबी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यानंतर गरिबी, दारिद्र्य, असुरक्षितता, निरक्षरता याचं पण प्रमाण आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे। त्यामुळं आपण देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्याबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य हे दूर झालं पाहिजे, निरक्षरता हे दूर झाली पाहिजे। शैक्षणिक बाबीमध्ये विविध क्षेत्रामध्ये गोरगरीब दलित जनता ही पुढे आली पाहिजे, तरच आपला देश महान झाल्याशिवाय राहत नाही। मेरा भारत महान केव्हा होईल, जेव्हा दलित गोरगरीब लोकांना योग्य प्रकारे शिक्षण मिळेल, त्यावेळेसच आपला देश अतिशय उच्च शिखरावर जाऊन पोहोचेल। म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी नवीन तरुणांना आवाहन करू इच्छितो की आपल्या देशामध्ये जी भ्रष्टाचार पद्धती वाढलेली आहे ती दूर करण्यासाठी काल जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन झालं तरुणांच्या नेतृत्वाखाली, त्याचं मी समर्थन करतो। निश्चितच आपल्या देशामध्ये शैक्षणिक प्रगती करायची असेल, आर्थिक प्रगती करायची असेल, सामाजिक प्रगती करायची असेल, सांस्कृतिक प्रगती करायची असेल तर तरुणांनी एक झालं पाहिजे। मी भारतीय संपूर्ण तरुणांना आवाहन करतो, आपण सर्व एक होऊया आणि भारत बलशाली बनूया, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आणि पुन्हा एकदा भारतवासियांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय भारत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.